Hello students, good afternoon. Today we are going to start with our new Marathi lesson, दोघेही जिंकू. मुलांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठी विषयातील एक चित्रकथा शिकणार आहोत. चित्रकथा म्हणजे काय? पिक्चर स्टोरी. म्हणजे आपल्याला काही चित्रे दिलेली आहेत, त्या चित्रांच्या सहाय्याने आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. कथा म्हणजे गोष्ट, स्टोरी. ठीक आहे? तर आपल्या पाठाचे नाव आहे दोघेही जिंकू. दोघेही म्हणजे बोथ, जिंकू म्हणजे विल विन. त्यापूर्वी मला एक सांगा, आपण मागच्या कवितेत काय काय शिकलो बरं? कोणती कविता होती आपली? काय नाव होतं आपल्या कवितेचं? सरी. अगदी बरोबर. तर त्या कवितेत आपण पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकला की नाही? कसा होता आवाज? टप 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 असा आवाज येत होता. आणि सरसर बरसणाऱ्या सरी आपण पाहिल्या. रानात थुई थुई नाचणारे मोर पाहिले आपण. बरोबर की नाही? आवडली होती ना तुम्हाला कविता? तर आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या पाठात काही चित्रे दिलेली आहेत. प्रथम त्या चित्रांची आपण माहिती करून घेऊया. चला पाहूया चित्रे. प्रथम चित्र कोणतं दिसत आहे तुम्हाला? हे बदकाचं चित्र आहे. बरोबर. बदक म्हणजे डक. DUCK डक. कसं दिसत आहे तुम्हाला? छान आहे की नाही? बदकाची चोच पहा, कोणत्या रंगाची आहे? लाल रंगाची आहे. बदकाची मान म्हणजे नेक आणि पाय आखूड असतात. त्याचे पाय जड असतात, त्यामुळे त्याला जास्त पळता येत नाही. पण बदक पाण्यामध्ये उत्तम पोहू शकते. पोहणे म्हणजे स्विमिंग. बदक पाण्यामध्ये उत्तम प्रकारे पोहू शकते. तर बदक तुम्हाला समजलं का? चला मग आता दुसरे चित्र पाहूया. हे कोणते चित्र दिसत आहे बरं तुम्हाला? बरोबर, हे आहे एक कुत्र्याचे पिल्लू. आपल्याला कुत्र्याची छोटीशी पिल्लं फार आवडतात की नाही? कुत्र्याच्या पिल्लाला इंग्रजीमध्ये म्हणतात पपी. तुम्ही खेळता की नाही कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर? हो की नाही? अगदी गोंडस असतात. आणि कुत्रा काय करतो? आपल्या घराचे रक्षण करतो. तो एक कसा प्राणी आहे? पाळीव प्राणी आहे आणि प्रामाणिक सुद्धा आहे. हो की नाही? तर कुत्र्याची पिल्लं आपल्याला सर्वांनाच आवडतात. तर ह्या दोन, कुत्राचे पिल्लू आणि बदक यांच्या सहाय्याने आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. चला तर मग आपण आपल्या पाठाकडे वळूयात. हा पहा, पाठ क्रमांक 2, दोघेही जिंकू. पान क्रमांक 2. इथे काय दिलेलं आहे पहा बरं. चौकोन दिलेले आहेत. किती चौकोन आहेत? 1 2 3 4. त्यामध्ये चित्रे दिलेली आहेत. बदक आणि कुत्र्याचे पिल्लू आहे आणि एक चौकोन आहे जो रिकामा आहे. बरोबर. तर आता आपण पाहणार आहोत काय दिलेलं आहे तिथे. चित्रे पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. पिक्चर्स. चित्रे म्हणजे पिक्चर्स. पिक्चर्स आपल्याला बघायचे आहेत आणि चित्रांमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कळलं? चला तर मग पाहूयात. 4 चित्रे दिलेली आहेत. प्रथम चित्र पाहूयात आपण. प्रथम म्हणजे फर्स्ट. ते पाहूया. चला. पहिल्या चित्रात काय दिसत आहे तुम्हाला बरं? एक बदक, कुत्र्याचे पिल्लू, जंगल, झाडे, डोंगर. हो की नाही? पण बदक आणि कुत्र्याचे पिल्लू काय करताना दिसत आहेत तुम्हाला? पळताना दिसत आहेत. जणू काही दोघांमध्ये शर्यत लागलेली आहे. तर शर्यत म्हणजे काय? रेस. आपण पळण्याची शर्यत लावतो की नाही? रनिंग रेस वगैरे. हो की नाही? जसं की आपल्याला शाळा सुटल्यानंतर किंवा आपण कुठे गेल्यानंतर पहिले घरी कोण जाणार, किंवा आपण पळण्याची शर्यत लावतो तेव्हा कोण सर्वात अगोदर पोहोचणार हे बघतो की नाही आपण. तशीच कुत्र्याचे पिल्लू आणि बदकामध्ये जणू काही शर्यत लागलेली आहे, रेस लागलेली आहे. हो की नाही? तुम्हाला प्रथम चित्र कळलं का?
तर आता आपण चित्र क्रमांक 2 पाहणार आहोत. चित्र क्रमांक 2 मध्ये काय दिसत आहे सांगा बरं. बदक, कुत्र्याचे पिल्लू, जंगल आणि रस्त्यात एक नदी दिसत आहे. नदी म्हणजे रिव्हर. बरोबर. नदी म्हणजे रिव्हर. RIVER रिव्हर. रस्त्यात म्हणजे ऑन द रोड. ठीक आहे. दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसत आहे की एक कुत्र्याचे पिल्लू, बदक आणि एक नदी आहे. कुत्र्याचे पिल्लू नदीच्या काठावर म्हणजे तीरावर उभे आहे आणि बदक त्याच्या मागून हळूहळू चालत येत आहे. हो की नाही. तर नदीकाठी. नदीकाठी म्हणजे ऑन द बँक ऑफ अ रिव्हर. ऑन द बँक ऑफ अ रिव्हर. चला आता तिसरे चित्र पाहूया. तिसऱ्या चित्रामध्ये पण काय दिसत आहे. बदक, कुत्र्याचे पिल्लू आणि नदी दिसत आहे. पण कुत्र्याचे पिल्लू मागे वळून बदकाकडे पाहताना दिसत आहे आपल्याला. हो की नाही. का पाहत असेल बरं हे. बरोबर की नाही. ह्या चित्रात कुत्र्याचे जे पिल्लू आहे ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. गोंधळलेल्या म्हणजे थोडेफार कन्फ्यूज झालेलं दिसत आहे ते. कुत्र्या समोरून, कारण कुत्र्याच्या पिल्लाच्या समोरून एक नदी वाहत आहे. अशा परिस्थितीत ती नदी कशी पार करायची ह्या विचारात कुत्र्याचे पिल्लू बदकाकडे पाहत नदीच्या काठी उभे आहे. बघा, विचार म्हणजे थॉट, विचार करत आहे ते की कुत्र्याचे पिल्लू त्याला नदीत पोहता येते का. नाही. बदकाला पोहता येते. कुत्र्याच्या पिल्लाला पोहता येते का. नाही येत. त्यामुळे ते पळत पळत जाऊन तिथे नदीकाठी उभे राहिले, विचार करत की मी आता नदी कशी पार करणार बरं. कळलं तुम्हाला तिसरं चित्र. आता आपण चौथ्या चित्राकडे वळणार आहोत. चला मग पाहूयात. चौथ्या चित्रात पहा बरं. तुम्ही पाहिलात का. कुत्र्याचे जे पिल्लू आहे ते चक्क बदकाच्या पाठीवर बसले आहे. बसणे म्हणजे टू सिट. ओके. बदकाच्या पाठीवर कुत्र्याचे पिल्लू चक्क बसलेले आहे. पाठीवर, ऑन द बॅक. ठीक आहे. काय करत आहेत बरं ते. बदक काय करत आहे. नदीत पोहत आहे आणि कुत्र्याचे पिल्लू बदकाच्या पाठीवर बसून पोहत पोहत नदी पार करत आहे. कळलं का तुम्हाला. चौथं चित्र समजलं. तर मुलांनो, आपण ह्या चित्रांमध्ये काय काय पाहिलं. बदक, कुत्र्याचे पिल्लू, नदी, जंगल हे सर्व आवडलंच असेल तुम्हाला चित्रे. हो की नाही. तर आता आपण काय करणार आहोत. ह्या चित्रांच्या सहाय्याने एक छानशी गोष्ट तयार करणार आहोत. तुम्हाला ही गोष्ट ऐकायला आवडेल ना. हो की नाही. तर चला लक्षपूर्वक ऐका आता. पहा आता. एक बदक होते. एक होते कुत्र्याचे पिल्लू. दोघेही मित्र होते. मित्र म्हणजे फ्रेंड. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचे पिल्लू पळत पळत पुढे आले आणि बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघाले. कुत्र्याचे पिल्लू जोरात पळू शकते की नाही. पण बदक तेवढ्या जोरात पळू शकतो का. नाही. त्यामुळे ते हळूहळू कुत्र्याच्या पिल्लामागे चालत निघाले. कळलं. रस्त्यात होती नदी. नदी कशी पार करायची बरं हे त्या पिल्लाला काही कळेना. ते नदीच्या काठावर थांबले व विचार करू लागले की आता काय करणार. मला तर पोहता येत नाही. मी जर पाण्यात गेलो तर आता मी बुडून जाईन. हा विचार करत कुत्र्याचे पिल्लू नदीच्या काठावर थांबले. त्या मागोमाग कोण आलं बरं. बरोबर बदक हळूहळू चालत तिथे पोहोचले. बदकाला पळता येते का जोरात. नाही की नाही. त्यामुळे तो हळूहळू चालत कुत्र्याच्या पिल्लाच्या इथे पोहोचले. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. अडचण म्हणजे डिफिकल्टी. कुत्र्याच्या पिल्लाला काय अडचण असेल बरं ही त्यांनी ओळखली. काय म्हणाले बघा. त्या पुढे काय म्हणाले बघा. बदक पिल्लाला काय म्हणाले ते पहा. तू बस माझ्या पाठीवर
आपण पलीकडे जाऊ. काय म्हणाला बदक पिल्लाला? तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ. दोघांनी काय केली? नदी पार केली. दोघेही बरोबर आले. इथपर्यंत काय झालं? दोघेही बरोबर आले. कळलं का तुम्हाला चारही चित्रे? हां. तर मुलांनो, आता मला सांगा, शर्यतीत पुढे काय झाले असेल बरं? तुमच्या पाठात एक रिकामा चौकोन दिलेला आहे की नाही? पहा, तिथे काय लिहिलेलं आहे बघा बरं. पुढे काय झालं असेल बरं? ही 4 चित्रे आपण पाहिली. त्यामध्ये बदक आणि कुत्र्याच्या पिल्लामध्ये लागलेली शर्यत आपण पाहिली, हो की नाही? कुत्र्याचे पिल्लू पळत 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 पुढे आले, नदीच्या काठी थांबले, पण त्याला काही नदी पार करता येईना. बदक हळूहळू चालत नदी काठापर्यंत आले. बदकाला पोहता येत होतं आणि कुत्र्याचे पिल्लू विचार करत उभे होते. हे बदकाला कळाले आणि बदकाने काय केले? कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर बसवले आणि नदी पार केली. इथपर्यंत आपण आलो. तर रिकाम्या चौकोनात दिलेला आहे, पुढे काय झाले असेल बरं? शर्यत कोण जिंकले असेल बरं? कुत्र्याचे पिल्लू जिंकले की बदक जिंकले? पहा, ऐका तर मग. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले की मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन, पण बदकाने मला नदी पार करायला मदतच केली नसती तर मी जिंकलोच नसतो, हो की नाही? बदकाने जर कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर बसवून नदी पार केली नसती तर कुत्र्याचे पिल्लू जिंकले असते का? नदी पार करू शकले असते का? अजिबात नाही. बदकाने त्याला मदत केली आणि दोघांनी नदी पार केली, हो की नाही? हा विचार कुत्र्याच्या पिल्लाने केला आणि त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी जायचे ठरवले. ठिकाणी म्हणजे स्पॉट, प्लेस. शर्यतींची ठिकाण जिथे ते ठरलं होतं त्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लाने बदकासोबत जाण्याचे ठरवले. साहजिकच दोघेही शर्यतीच्या ठिकाणी बरोबर पोहोचले. कुत्र्याचे पिल्लू आणि बदक दोघेही शर्यतीच्या ठिकाणी बरोबर पोहोचले. तर आता सांगा मला, दोघांपैकी कोण जिंकले असेल बरं? अगदी बरोबर, दोघेही जिंकले. कारण दोघांनी एकमेकांना मदत करून तिथपर्यंत पोहोचले आणि एकत्र शर्यतीच्या ठिकाणी पोहोचायचा निर्णय घेतला आणि ते दोघजण पोहोचले. तर मुलांना गोष्टीतून काय कळलं बरं तुम्हाला? तुम्ही रिकाम्या चौकोनात काय झाले कळलं की नाही? दोघांनी एकत्र जाण्याचे ठरवले, एकमेकांना मदत करून दोघेही शर्यतीच्या ठिकाणी एकत्र पोहोचले. मॉरल ऑफ द स्टोरी, तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय कळाली तुम्हाला बरं? अडचणीत असलेल्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे, हो की नाही? त्यांची अडचण ओळखून आपण त्यांना काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. आपण आपल्यापुरता विचार न करता इतरांचाही विचार केला पाहिजे, बरोबर की नाही? फक्त स्वतःपुरता विचार केला आपण तर चालेल का? आणि असे केल्यामुळे आपला काय होतो? चांगुलपणा सर्वांना दिसून येतो, बरोबर की नाही? जर बदकाने असा विचार केला असता, कुत्र्याचे पिल्लू कसे माझ्या पुढे पुढे पळत गेले, आहे की नाही? आणि त्याला नदी पार करता येईना म्हणून तिथेच थांबले. बदकाने असा विचार केला का? मी याला इथेच सोडून मी नदी पार करून निघून जातो, असा विचार केला का? अजिबात नाही. त्याने स्वतःपुरता विचार केला नाही, त्याने कुत्र्याच्या पिल्लाचाही विचार केला. त्यामुळे त्याचा चांगुलपणा सर्वांना दिसून आला की नाही? तर आजपासून काय करणार आहोत आपण? ह्या बदकाप्रमाणे वागूयात, ठीक आहे? बदकाने काय केले? कुत्र्याच्या पिल्लाला बरोबर घेऊन नदी पार केली, हो की नाही? तर कळालं की नाही तुम्हाला? आपण आपल्यापुरता विचार न करता इतरांचाही विचार केला पाहिजे आणि जे अडचणीत आहेत, संकटात आहेत, संकट म्हणजे प्रॉब्लेम्स, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण काय केलं पाहिजे? त्यांना मदत केली पाहिजे. कळलं का मुलांनो? समजली तुम्हाला गोष्ट? स्टोरी समजली का? आपण चित्रांच्या साहाय्याने, चित्रकथा कळलं का तुम्हाला? आता गोष्ट कशी तयार करायची ते आवडली की नाही तुम्हाला? तर आता काय करणार आहोत आपण? चित्रकथा. तर
कठीण शब्द पाहूयात. बदक, डक, DUCK, डक. कुत्र्याचे पिल्लू म्हणजे पपी, PUPPY, पपी. मित्र, फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. नदी, रिवर, RIVER, रिवर. शर्यत, रेस, RACE, रेस. मदत, हेल्प, HELP, हेल्प. तर मुलांनो, आपण काही प्रश्न पाहूयात. तर आपण ही गोष्ट पाहिलीत की नाही, चित्रकथा पाहिली. हां, तर शर्यत कोणाकोणामध्ये लागली होती सांगा पाहू. बरोबर, शर्यत बदक आणि कुत्र्याच्या पिल्लामध्ये लागली होती, हो की नाही. कुत्र्याचे पिल्लू कुठे उभे राहिले? बरोबर, कुत्र्याचे पिल्लू नदीकाठी उभे राहिले, कारण त्याला पोहता येत नव्हतं, त्यामुळे ते नदीकाठी उभे राहिले. बदकाने कोणाला पाठीवर घेतले सांगा बरं. बरोबर, बदकाने कुत्र्याच्या पिलाला पाठीवर घेतले. कोण जिंकले बरं? हां, अगदी बरोबर, दोघेही जिंकले. तर मुलांनो, कशी वाटली कथा? छान आहे की नाही? हां, तर तुम्हाला काय करायचं आहे? गृहपाठ म्हणजे होमवर्क काय आहे तुमचा? तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये पान क्रमांक 2 म्हणजे पेज नंबर 2 इथे लेसन नंबर 2 दोघेही जिंकू हा तुम्हाला पान क्रमांक 2 काढायचा आहे. ती चित्रे पाहायची आहेत आणि जशी गोष्ट तुम्ही ऐकली तशी गोष्ट तुम्हाला आता तयार करायची आहे आणि सांगायची आहे घरातल्यांना. कळलं मुलांनो? आवडली ना गोष्ट? चला तर मग, धन्यवाद. थँक यू. स्टे होम, स्टे सेफ.